लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। अशातच पक्षांतरांना सुद्धा पेव फुटले। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि आता सगळे समीकरण राज्यभरातली बदलली आहेत। अशातच विचारधारेचा संबंध नसतानाही उमेदवारी देताना आणि पक्षांतर होताना दिसतात। महाराष्ट्रामधल्या 48 मतदारसंघांपैकी तब्बल 32 मतदारसंघात उमेदवारांनी पक्ष बदलले आहेत। कोणता नेता सध्या कोणत्या पक्षामध्ये आहे हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना मात्र पडलाय। बघूयात याच संदर्भातला माझाचा स्पेशल रिपोर्ट। मी एकनाथ संभाजी शिंदे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। कायद्याद्वारे स्थापित झाले आहे। मी सुमितला अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या सत्ता कारणाचा पट असा काही बदलला की फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या नजरा महाराष्ट्रावर खेळल्या। इतिहासात कधीच झाला नाही इतका मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राने पाहिला। मुख्य नेते बंडखोरी करून सत्तेच्या सारीपाटावर विराजमान झाले आणि त्यांचे शेकडो समर्थकही रातोरात त्यांच्या मागे गेले। हा कायापालट इतका मोठा होता की कोणता नेता कोणत्या पक्षात याचा ठावठिकाणा लावताना सर्वसामान्य जनता गांगरून गेली। शिंदेंनी आधी शिवसेनेत भगदाड पाडलं तर अजितदादांनी राष्ट्रवादीला भेगा पाडल्या। त्यात आता लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी पुन्हा एकदा पक्षांतराचा मार्ग निवडलाय। एखादा पक्ष आणि त्याच्या विचारधारेचा संबंध नसतानाही पक्षांतर होताना दिसतायत। काल अमुक एका पक्षात असलेला आपला नेता दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पक्षात प्रवेश करत उमेदवारी घेत असल्यानं कार्यकर्ते देखील चक्रावले आहेत। त्यामुळे नेमका कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेत साहेबांचा प्रचार करायचा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय। आधी शिवसेनेत आलेल्या शिवाजीराव आढळरावांनी शिरूरमधून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली, तर तिकडे आपला पक्षच लोकसभा निवडणुका लढवणार नसल्याने नाराज असलेले वसंत मोरेंनी पुण्यातून वंचितचं तिकीट घेतलंय। पहिल्या टप्प्यात असलेल्या रामटेक मतदारसंघातून आधी काँग्रेसमध्ये असलेल्या राजू पारवेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत थेट शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे। 2019 साली अमरावतीतून अपक्ष लढलेल्या नवनीत राणा भाजपच्या नेत्या कधी झाल्या आणि अमरावतीतून महायुतीच्या उमेदवार कधी झाल्या हे कळलंच नाही। हे फक्त महायुतीतीलच पक्षांचं नाही तर महाविकास आघाडीतील पक्षांची देखील वेगळी स्थिती नाहीये। राष्ट्रवादीचे असलेले चंद्रहार पाटील वंचितकडून लढणार होते, मात्र शिवसेनेच्या ऑफर नंतर पक्षप्रवेश घेत उमेदवारीची माळ घातली। अजितदादांसोबत असलेले निलेश लंके पुन्हा शरद पवारांकडे वळले। नगर दक्षिणमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लंके रिंगणात आहेत। माजी आमदार अमर काळेंनी काँग्रेस सोडत हातात थेट तुतारी घेतली। वर्धा लोकसभा मतदारसंघातून काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे पक्षांतर करत शिवसेना ठाकरे गटाकडून मावळचे उमेदवार आहेत। अजित पवारांसोबत असलेल्या बजरंग सोनावणेंना शरद पवारांची बीडमधून उमेदवारी जाहीर झाली आहे। काँग्रेसच्या भाऊसाहेब वागचौरेंचा मागच्या वर्षी ठाकरे गटात प्रवेश झाला। वागचौरे यांना ठाकरे गटाकडून शिर्डीतून उमेदवारी देण्यात आली। 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आता संजय दिना पाटील ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईतून उमेदवार आहेत। राजकारणात सक्रिय नसलेल्या सुनेत्रा पवार बारामतीतून अजित पवार गटाच्या उमेदवार आहेत। मागील काही वर्षात एकाच पक्षाचे 2 गट झाल्याने अनेकांची चिन्ह देखील बदलल्याचं दिसतंय। ही तर काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत ज्यामुळे उमेदवार, पक्ष आणि चिन्ह ओळखताना मतदारांचं डोकं चक्रावून गेलंय। अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीतील काही पक्षांकडनं आपले उमेदवार जाहीर झालेले नाहीत। एकीकडे होणारे पक्षांतर आणि दुसरीकडे आयात उमेदवारांमुळे नेमका प्रचार कोणाचा करायचा असा प्रश्न पक्षातीलच कार्यकर्त्यांना पडलाय। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।